मागम एखादे परिभावे त्यांचे द्वारे श्वानयाते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे हरी तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे समजन सरोजम तांद्रणे लाभ लाभ जगदन हित पाणी मंडन मंडनानं तरुण तुलचे मालकंत्रम कंजनेत्रम सदैव तुलाच विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करदाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काही भक्ती त्या वाटा मज दावया सुभटा शरण चरण एकनाथ शरण चरण एकनाथ शरण शरण एकनाथ शरण शरण नाथा पायी माता ठेवेला नका पाहो गुणदोच झालो दाच पायांचा दयांचे केली स्मरण होय सकल देते अधिकरण देते दुसरे जण श्री गुरूंचे ते नमस्कार नाथा विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरीचा निवडलेला अभंग जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळ्याची होनीवाची हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असा जगद्गुरु तुकोबार त्या अभंगामध्ये माणूस म्हणून जन्माला आलेल्या माणसाला एक चेतावणी देतात, एक उपदेश करतात, एक संदेश करतात. बाबा हो, सत्संगती करायला शिका, सत्संगती करायला शिका. कारण सत्संगती जर जीवनात प्राप्त झाली तर कोणते कोणते फायदे होतात या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबारा प्रकट करतात. विढाला अभंगाचा भावार्थ संपला. तर हवामानाचा अंदाज 2-3 दिवसामध्ये भरपूर पाऊस पडला. त्यामुळे आपल्या गावातील महिला मंडळीने पूर्ण कोरड्या पापड्या रोडवर नेऊन ठेवावं जेणेकरून त्या सुरक्षित राहतील. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या. इति वार्ता. आपल्या मौजे अनखळी या गावामध्ये आज आपण किमनिमित्तानं जमलेला आहोत. सर्वांना ज्ञात असेल तरी सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात ती म्हणजे असतं, कारण कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. श्रुतीचं वचन, कार्य घडायला काहीतरी कारण लागतं. म्हणून या ठिकाणी आपल्या या सुंदरशा गावामध्ये ओमराव बाबाराव गारकर पाटील
यांनी नगर भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या सुवर्ण कांचन योग म्हणजे अधिक मास आणि अधिक मासामध्ये नगर भोजनाचा कार्यक्रम आणि या नगर भोजनाचा कार्यक्रमामध्ये नाव सुंदर ठेवलं त्यांनी नगर भोजन म्हणजे कोणी सगळे नगर असले त्याच्यात गावात आता सारी नगरच झाली ना आमकं नगर तमकं नगर म्हणजे नगर भोजन आणि त्याला कारण असं आहे की त्यांचे नातू त्यांचा फोटो आहे अभिमन्यू श्रीकृष्ण गारकर बरोबर आहे की नाही आणि या नातवाच्या त्यांना आनंद झाला आणि तो आनंद कसा व्यक्त करायचा म्हणून सर्व नगरवासियांना भोजनाची व्यवस्था ठेवलेली आहे अखिल कोटी ब्रह्मांड नाही का भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद जमलेलं सर्व गुणीजन मंडळीचं सहकार्य सेवेचा युग तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे शिवा प्राप्त सहज फोनवरनं कार्यक्रम पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम टाळकऱ्यांचं प्रेम तळ्यातली खळ्यातली मळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी वयोवृद्ध मंडळी तरुण मंडळी सर्वांच्याच आधिपत्याखाली हा सर्वांनी सहकार्य केल्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे आणि या कार्यक्रमाला अनुसरून कारण कीर्तन करायचं म्हणलं की तिथे ही सर्व मंडळी लागतात महाराज गाणारी वाजवणारी ऐकणारी सगळी मंडळी लागतात त्याच्याशिवाय एकट्याने कीर्तन करणार नाही एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं नाव आहे आपल्या तालुक्याचं नाही तर गावाचं नाही जिल्ह्याचं नाही मराठवाड्याचं नाही महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवलेले दिग्गज कलाकार गुणवान मंडळी कलाकार नाही बरं का गुणीजन मंडळी आमचे हरिभक्त परायण भजन सम्राट स्वर सम्राट देवीदासजी महाराज पावडे हरिभक्त परायण आमचे स्वर सम्राट भजन सम्राट संभाजी महाराज बळेगावकर आणि मृदंग महामेरू हरिभक्त परायण आमचे नारायणजी महाराज पावडे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांचं नाव आहे क्षेत्राच्या ठिकाणी सध्या ते विराजमान आहेत आणि पैठण दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण नाथबाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सुद्धा 2-3 वर्षे ज्यांनी काढलेले सेवा केलेली आहे त्याच्यानंतर ते माऊली महावैष्णव श्रीमंतजी ज्ञानोबारांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये म्हणजे श्री क्षेत्र आळंदीमध्ये सध्या ते फार मोठी वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी घडवतात मृदंग महामेरू मृदंगाचार्य हरिभक्त परायण तुकारामजी महाराज पांचाळ गुरुजी आणि कार्यक्रमासाठी आपल्या गावकरी असल्यामुळे आपल्या गावामुळे प्रेम असल्यामुळे ती आळंदीवरून त्यांनी प्रवास केला सकाळी रात्रभर प्रवास करून सकाळी जिंतूरपर्यंत आले आणि तिथून आम्ही बरोबर आले आता ही सर्व वडिलासारखी मंडळी गायक वादक मंडळी तुमच्या सर्वांच्या चिन्ह नतमस्तक होतो समोर बसलेली मायबाप माता माऊलीची नतमस्तक होतो आणि अभंगाच्या पादाकडे वळतो विठाला महाराज या विश्वामध्ये 3 घटक आहे ते 3 घटक महत्वाचे लक्ष 84 सोडून द्या जो घटक आज आपण अभंगामध्ये निवडलेला आहे तो घटक त्या घटकामध्ये 3 प्रकार आहे एक पहिला घटक आहे ज्याला इच्छा नसली तरी यावं लागतं इच्छा नसली तरी राहावं लागतं आणि इच्छा नसली तरी जावं लागतं एक घटक असा आहे तो इच्छेने येतो तो इच्छेने राहतो आणि तो इच्छेने जातो आणि एक घटक असा आहे त्याला आणावं लागतं ठेवावं लागतं आणि पाठवावं लागतं हे 3 घटक आहे मग आता कोणते कोणते घटक हे सारी हुशार मंडळी चांगले कार्यक्रम मंडळी जास्त काही फोडून सांगायची गरज नाही पण हा जो मनुष्य जीव आहे मनुष्य जीव या जीवाला कारण हा लक्ष 84 उनीचं एक फल आहे महाराज आणि हे फल आपल्याला पदरात पडलंय त्याचा उपयोग कसा करावा त्याच्यासाठी तुकोबाराय सांगतात बाबा तुम्ही सत्संगती करायला शिका कारण मनुष्य जीवन असं आहे जीवनाला काही गोष्टी अत्यावश्यक आहेत काही गोष्टी अनावश्यक आहेत काही गोष्टी जीवनात अत्यंत गरज आहे काही गोष्टी जीवनात काहीच गरज नाही काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे काही गोष्टी नसल्याच पाहिजे हा एक नियम झाला गुरुजी कशाचा वारकरी संप्रदायाचा म्हणा शास्त्राचा म्हणा वेदाचा म्हणा पण काळ बदलला हे सगळं बदललं सगळं जे अत्यावश्यक आहे ते अनावश्यक बनलं जे अनावश्यक आहे ते अत्यावश्यक बनलं ज्याची अत्यंत गरज आहे त्याची गरज राहिली नाही त्याची गरज नाही
त्याची गरज वाटायला लागली. पाहिजे आहे ते नको वाटायला, जे नको आहे ते पाहिजे वाटायला. समजा बघा तुम्ही, एक तुम्हाला दृष्टांत देतो. जे पाहिजे ते समजा हे आपल्याला 3.5 हाताचं शरीर मिळाले. किती भाऊ तुम्ही इकडे या. तुम्ही आता गुळ या या पुढे. हा या 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 बंडू भाऊ आता गुळ सांडलेलं बरं, तुम्हाला उठून देणार नव्हतं पण तुम्ही गेले या. कारण मला एक माणूस जवळ असल्याशिवाय करमतच नाही. हां बस बस. आणि गुळ आपला मला कधी मधी द्यायचा, मी मागितला तर बरं का. हां नाही तर तुम्ही खुशाल हानीच आपलं, तसं काय म्हणणं नाही. कारण मी गुळ ठेवायला लहान लहान पोरं ठेवायचं गुळ, कारण तुम्हाला तर माहिती. पण मी ते बंद करून टाकले, कारण ते नाकात बोटं घालते राव. त्याच्यामुळे मग तुमच्यासारखे घेतले म्हणजे शंका घ्यायचं कारण नाही ना. का सर्दी झालेली आहे, काय चाललं होतं आपलं. 3.5 हाताचं शरीर आपल्याला मिळालेलं आहे. रज तम सत्व 3 गुणाचा स्वीकार केल्याशिवाय शरीरधारी होता येत नाही. आणि हे शरीर आपल्याला मिळाल्याच्या नंतर शरीर जिवंत ठेवण्यासाठी जेवण करणं अत्यावश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण ते केलंच पाहिजे, बरोबर आहे की नाही बाबा. पण जेवण झाल्याच नंतर बिडी म्हणा आता ओढलीच पाहिजे, काही गरज नाही. व्यसनाचा आणि आपला कुठलाही कार्यकारण भाव संबंध नाही. तरुण मंडळीच्या पार जाऊन विनंती करतो, आपल्या पदरचं सांगत नाही तुकोबाराचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. व्यसनापासून आपली हानी करून घेऊ नका. व्यसनाचा स्वीकार करू नका. आपला आणि व्यसनाचा कुठलाही संबंध नाही, कुठलाही संबंध नाही. बघा 3.5 हाताचं शरीर आहे की नाही, बरोबर आहे. पण ज्याच्या त्याच्या हाताने ज्याचं त्याचं बरं का. तुमच्या हाताने यांचं बरं का, यांच्या हाताने तुमचं नाही. काय गरज आहे बरं या शरीराचा व्यसनाची, काय काय संबंध, कार्यकारण भाव संबंध काय. माझ्या शेजारी एक माणूस जेवायला पाठवा संभा मारत त्या दिवशी, आणि जेवण झालं त्याच्या मांडीखाली बिड्या. आम्ही बोलले कशाला, हे जेवल्यावर पोट फुगत म्हणजे. आणि जे पिले नाही ते मेले का, काही गरजच नाही ना. काय गरज आहे. आमच्या घराच्या गच्चीवर मी दात घासत होतो महाराज. दातच म्हणावं लागेल बाबा, आता ब्रश म्हणावं लागेल त्याला. तो शिक्षित भाषेमध्ये पहिले दात घासायची परंपरा होती. ही जुनी माणसं पहिली सकाळी उठायची, शेतामध्ये जायचे, शेतामध्ये लिंबाची काडी मोडायची, नाही तर वीट घासायचे, नाही तर कोळसा घासायचे, नाही तर राखेचा ढेपचा घ्यायचे, बरोबर आहे की नाही. नाही तर दुसऱ्याच्या लिंबाचा शेंडा मोडायचे, दुसऱ्याच्या. तो लिंबले गोड लागतो मग, तुझा खाय ना मुळी सगळं. मग हे पहिलं होतं, आता ते नाही राहिलं. आता कोलगेट ठेवायचं, त्याच्यावर ते आपलं ब्रश घ्यायचा, त्याच्यावर कोलगेट टाकायचं आणि चालून द्यायचं. चलो मच्छिंदर गोरं खाया. आमच्या घराच्या गच्चीवर मी दात घासत होतो, म्हणजे समजा ब्रश करत होतो, आणि एक माणूस 2 तास रोडवर बसला. मी तोंड धुतलं, चहा घेतली, त्याच्याकडे गेलो. बोल बाबा 2 तासापासून तुम्ही इथं बसले, भानगड काय. ते मला म्हणे महाराज बाहेर जायचं राव. म्हणलं मग काम जाईना म्हणे, बिडी नाही. मग 8 दिवस बसवतो का, काही गरज आहे का. व्यसनाचा ना आपला कुठलाही कार्यकारण भाव संबंध नाही. उलट व्यसनापासून 5 हाण्या आहे महाराज. किती, 5 हाण्या. बरं भाऊ किती, 5. आता मी सांगतो तेवढे ध्यानात राहू द्या. किती, 5. बोट 3 आणि 5. आमचे एक वेटर होता आमच्या ते नाथ कॉलनीमध्ये. त्याला जर 5 सांगायचे म्हणजे 5, आणि ते म्हणे तू ते 4 तुला 5 सांगितले ना. ते म्हणे मी तुला 5 सांगितले ना. ते तो असा हात केला, त्याला अंगठाच नव्हता. 5 हानी, आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी आणि लौकिक हानी. पैशाचा नाश होतो, कुटुंबाचा नाश होतो, सामाजिक तरात नाही, लौकिक तरात नाही, आणि शरीराचा सुद्धा. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुम हो जाती है. अपने पलों का नाम खर्च कर मुंह में मक्खियाँ आती है. दारू गांजा मत पियो यारो,
अक्कल गुंग हो जाती है. पुढचं नाही म्हणत मी, पुढचे माझ्या ध्यानातच राहिलं नाही. गाणारासाठी वाजवणाऱ्यासाठी प्रेमाने एकदा टाळ्या वाजवा. अक्कल अशी गाणारी माणसं असले का कीर्तन 5 वाजेपर्यंत सांगायला काही हरकत नाही. तसं काही नाही, वेळेच्यात कार्यक्रम संपवणार आहे आपण. बघा किती हानी आहे, 5 हानी. आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी, लौकिक हानी. पैशाचा नाश होतो, कुटुंबाचा नाश होतो, सामाजिक करत नाही, लौकिक करत नाही, शरीराचा सुद्धा नाश होतो. पण तरी सुद्धा गरजेचं बनलं की नाही. मग का हो तुकोबाराय? कारण तुकोबाराय समोर बसलेला एक जो श्रोता होता तो जरा हुशार होता. कारण तुकोबाराला प्रश्न विचारणारी माणसं काय साधी असतील का गुरुजी? ज्यांच्या मुखातून 5वा वेद बाहेर पडला त्यांना प्रश्न विचारतो का आपल्यासारखा असेल का? हा, मला काल्याचे कीर्तन जास्त असतात बाबा आमच्या परिसरात. गवळणीचं नाव निघालं, अरे राडो नको कृष्णा, पाण्याला जाते सरपण घेऊन मग दगडा. नाही नाही तो म्हणे गुरु महाराज मग या 5 काय तुम्ही जे म्हणतात बरोबर आहे की नाही. मग सत्संगतीचं महत्व तुम्ही सांगता, हे आम्हाला सांगितलं, हे आम्हाला पटलं. पण हे आम्ही तुमच्याकडे आलतो का विचारायला? आम्ही आलतो का? नाही, तुम्हीच आले. बरं आम्ही तुम्हाला काही बोललो नाही, तुम्हीच मनाला बोलायला लागले. बरं बोलले तर बोलले, मग तुम्ही आमच्या फायद्याचं बोला, जे आम्हाला पाहिजे ते विचारलं. आता आपण 1 तास मिटिंग आपलं थोडंसं इन्व्हॉल्वमध्ये बोललो आपण. पण काय बोललो, काय चाललं, कसं चाललं, कसं आहे, बरोबर आहे की नाही. मग तसं तुम्ही आम्हाला विचारलं, तुमच्याकडे पाऊस बरा आहे का? लागवड कशाची होती तुमच्याकडे जास्त? पीक कोणतंही जास्त? हळद, सोयाबीन, बरोबर आहे की नाही. तुमच्याकडे सोयाबीन एकरी किती क्विंटल झालं? हळद एकरी किती टन भरली? विहिरीला पाणी पुरेल का? हा प्रश्न आम्हाला विचारायला पाहिजे ना तुम्ही. ते नाही विचारलं आणि दुसरंच विचारत बसले. तुकोबराच्या लक्षात आलं मला. तुकोबरा कसं आहे, माणसाला गरजेचंही पाहिजे, बरोबर आहे की नाही. माघार घेतली तुकोबराने. मी तुमच्याकडे आलो, तुम्ही माझ्याकडे आले नव्हते. मी तुम्हाला बोललो, तुम्ही मला बोलले नव्हते. मी तुमच्या फायद्याचं बोललो नाही, हे तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. पण ते माझ्या दृष्टिकोनातून बरोबर नाही. कारण मला शास्त्र आम्हाला असं शिकवतंय, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. विढाला नंतर करू ना, नंतर करू. काय चाललं होतं आपलं? हा? काय चाललं होतं आपलं? यांचं काय नाही. आओ जाओ घर तुम्हाला खाना खाओ बर्तन आम्हाला. बरे ते म्हणतात ते हाच मला सुधारणा, तू मला विचारू राहिला. पोट्याला पुढेच होते बाबा, ते पोट्याला पुढेच होते आपल्याला. असं का? येत होते का? बरं झालं मग. जेथे जावे तेथे. बरं चांगला आनंद आहे ना मला. काय बघा, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये. हे तुमच्या दृष्टिकोनातून पण आमच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही. कारण असं आहे, पहिली गोष्ट नाही विचारलं तरी सांगावं लागतं. नाही विचारलं तरी सांगावं लागतं. समजा एखादा माणूस आंधळा आहे, आंधळा ओरिजिनल म्हणजे धीप. कसा धीप? धीप म्हणजे कसं? धीप गुरुजी हा धीप नाही वाजवणारे असले का ऐका वाटतं ना. नाही तर आमच्या दिंडीत मी एकदा मला धीप वाजवतो म्हणजे टिपांग नुसती पुढीच हाणायची. धीप अरे ओरिजिनल, डुप्लिकेट नाही बरं का. डुप्लिकेट आंधळे आपल्या नाथबाबा शेट्टीला जमा झाली होती. एक माणूस रोडवर पाठला, आंधळ्याला रुपये, आंधळ्याला रुपये. मी गेलो त्यात ताटात 50 पैसे टाकले.
तो मला म्हणे ओ महाराज इकडे आहे. म्हणलं काय आंधळ्याला रुपये म्हणलं 50 पैसे कसं काय टाकले. म्हणलं तू तर आंधळा आणि तुला कसं काय दिसले. ते मी आंधळ्या जागेवर बसलो म्हणे. म्हणलं मग आंधळा कुठे गेला. तुम्ही ते पिक्चर पाहायला गेला म्हणे. ओरिजिनल आंधळा ओरिजिनल. आणि तो रोड ना चालला आणि त्याचा रस्ता हुकला. आता रस्ता हुकल्यामुळे तो शेतातून काय झाला म्हणजे मी असा हात केला तुम्ही असा हात करी जा. शेतातून निघाला तो. आता समोर 9 परस विहीर आहे. तुमच्याकडे परसच म्हणतात ना खोलीला. परस किती फुटात परस होतो बाबा. परस म्हणता ना खोलीला 7 फुटाचा बरोबर आहे. आणि ती किती परस आहे 9 9 7 हा 9 7 63 आणि 7 9 63 ना. ही पहिली शिक्षक लोकांची शाळा शिकवण्याची खुबी होती. किती 65 किती 9 72 हे शिकवण्याची खुबी होती. आता ते राहिले नाही. आता सारा प्लस मायनस निघाला. तर काय समजा 70 फूट विहीर आहे. अर्धी पाण्यानं भरलेली आहे. आंधळा विहिरीच्या काठावर गेला. आता तो आंधळा विहिरी पडला नाही अजून. पडला म्हणलं कीर्तन संपलं. पडणार पण त्याच्या बाजूला एक माणूस उभा होता आपल्यासारखा डोळस. त्याने त्याच्याकडे पाहिलं. आता तुमचं काय म्हणणं त्याने याला सांगायला पाहिजे की न सांगायला पाहिजे भाऊ. का बरं पण यांनी त्याला विचारलं का मग त्यांनी का सांगावं. बघा त्यांच्याकडे उत्तर गोड आहे. ते बोलतात ते गोड बोलतात. ते उत्तर बरोबर आहे त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी नाही विचारलं तो आंधळा आहे आणि तो पाडणार आणि तो मग नाही विचारलं तरी सांगावं लागेल आपल्याला. सांग तसं आपलं झालं महाराज. कबीरदास वर्णन करतात. कबीरा कहे कबीरा कहे कबीरा कहे कबीरा कहे जगांधान की जैसी गाय. हे कबीरा कहे कबीरा कहे कबीरा कहे हो कबीरा कहे कबीरा कहे ये जग अंधा. कबीरा कहे ये जग अंधा. कबीरा कहे जग अंधा. कबीरा कहे जग अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया. अंधी जैसी गाय बछड़ा सा तो मर गया. झूठी चाम जटा. कबीरा कहे ये जग अंधा. 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 ये कबीरा कहे जग अंधा. बछड़ा था तो मर गया. झूठी चाम चकाए. कबीरा कहे जग अंधा. हा ना. कधी कधी पहिल्या हे बघा अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्धाचा जो उत्तर असतो ते उत्तरार्धामध्ये असतो आणि कधी कधी उत्तरार्धाचा जो उत्तर असतं ना त्याचं पूर्वार्धामध्ये असतं. बघा कबीरा कहे जग अंधा. जग अंधा कैसा जैसी गाय अंधी. म्हणले मग गाय कशी काय आंधळी आहे. काय आंधळी आहे. शेतकऱ्याच्या गायचं वासरू मारावं आणि तो काय करतो त्या वासरात चांबड काढतो त्याच्यात काय भरतो हा भुसा आणि त्याला शिवतो आणि गायच्या समोर ठेवून देतो. गाय दूध देते की नाही बाबा. गाय दूध देते ना. मग मला सांगा गाय जी दूध देते ती तांबड्याला देते का वासराला देते. हा नाही तांबडा असतो त्या तांबड्याला पाहून दूध देऊ राहिली का वासराला दूध देऊ राहिली. वासराला. बछड़ा था तो मर गया. आता कशाला देती तांबड्याला. मग दुसऱ्या वासराचं तांबडा आणलं
टेक्नॉलॉजी खर्च करा. दुसऱ्या वासराच्या तांबड्याला दूध देणार नाही, तांबड्याला देते पण दुसऱ्या वासराचे देणार नाही. मग वासरू आहे का ते? तिथं मेलं. याचा अर्थ असा आहे की ती गाय त्या तांबड्याच्या रूपामध्ये तिच्या वासराला पाहते आणि दूध देते. तसं आपलं झालं. हे बुडत हे जन, बुडत हे जन, बुडत हे जन, उडत है गाना, उडत है गाना, उडत है गाना. बुडत हे जन, बुडत हे जन, न देखले डोळा बुडत हे जन, उडत है गाना, उडत है गाना. नदे कवे डोळा उडत है गाना. हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, बुडत हे जन, न देखले डोळा बुडत हे जन. येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. उडत है गाना, उडत है गाना. नदे कवे डोळा उडत है गाना, उडत है गाना, उडत है गाना, उडत है गाना. काय गोड आहे. हे जन बुडत आहे न देखवे डोळा, म्हणवून येतो कळवळा म्हणून सांगायची गरज आहे. नाही विचारलं तरी आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगून एखादा जर म्हणलं याची दुकान कुठे तुझं तू पाहून घे, मी काय पैसे देणार नाही पण नुकसान तुझं आहे म्हणले महाराज. पण तुम्ही काय वेळ घालू नका आणि आम्ही काय तुम्हाला विचारलं नाही आणि हे सांगण्याचा प्रयत्न करू नका. कधी कधी असं होतं महाराज, चांगलं सांगायला लोकांना गेलं की ते पटतच नाही. बघा तू लटिके ते रुची, लटिके ते लटिके ते रुचे, लटिके ते रुचे. सात कोणाही नकोते, सात कोणाही नकोते, लटिके ते आता कोणाही न भजे, कोणाही न भजे. लटिके ते रुचे, लटिके ते रुचे, 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 काच कोणाही न पच, लटिके ते रुचे, लटिके ते, लटिके लटिके ते रुचे, साच कोणा नाही पचे. चांगलं सांगतो लोकांना पटत नाही. ते म्हणले मग तुम्हाला सत्संगती नको, नको ठीक आहे. मग कधी कधी सरळ काम होत नाही, त्याला वेगळ्या मार्गाने जावं लागतं. दुधावरली साय काढायची आपल्याला कशी काढावं लागेल भाऊ? हा आपण साय काढायची आपल्याला ती वर. आता मग आता सरळ बोट टाकून येईन कधी, मग काय करावं लागेल? हा बरोबर, वाकड्या बोटाशिवाय साय निघत का? बोट कापून फेका लागेल नाही. हा म्हणते वेगळ्या मार्गाने जावं लागतं. शाळेमध्ये शिक्षकांनी मुलाला विचारलं, मुलांनो म्हणे काय? म्हणले वया आणल्या का? म्हणे हो. पेन आणले? म्हणले हो. घ्या लिहून. म्हणले काय? ताजमहल तुळजापूरला आहे. अरे एक पोरग म्हणलं राहण्या हे गुरुजी पेन का काय? लिहून घ्या. ते म्हणले लिहिणार नाही, चुकीचं आहे. ते म्हणले मी मारील. श्याम्या मला राहण्या कशाला टोले खातो, गेले लिहून तुळजापूर तर तुळजापूर. सगळ्यांना लिहून घेतले, सगळे आपापल्या घरी गेले, आपापल्या वडिलाकडे कंप्लेंट केली. आम्हाला शाळेत शिक्षक चुकीच शिकवतात. काय चुकीच शिकवलं? ते म्हणतात ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणले ते चुकीचं आहे. म्हणले मग सगळेचे सगळे गेले त्या शिक्षकाकडे, गुरुजी आमच्या पोराला चुकीच शिकवलं. काय चुकीच शिकवलं? काय म्हणले तुम्ही? ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणे हा म्हणलो. काय राव म्हणले चुकीचं आहे ना? गुरुजी म्हणले मला माहिती आहे चुकीचं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलवतो. एकाने तोंड दाखिलं नाही, आज कसे सारे आले. त्याच्यातलं एक जण मला फी भरू आपण ते ताजमहल आता फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार. काही काही काम सरळ होत नाही. ते म्हणले हे असं जमणार नाही, तुम्हाला सत्संगती नको, नको. मग सुख पाहिजे का? सुख. आता इथे सुख कोणाला नको बरं? खरं सांगा बरं, सुख कोणाला नको? इथं एकाचा तरी वर हात झाला का मला सुख नको म्हणून?
नाही कोणी म्हणावं बरं मला असा वर हात करून मला परवा चिकन गुन्हा झाला पाहिजे म्हणून. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी व्हावे ऐसे कोणी भावे राजीवे ऐसे कोणी भावे राजीवे लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे राजीवे ऐसे कोणी भावे राजीवे ऐसे कोणी भावे राजीवे माझ्या लागी दुःख भावे माझ्या लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे राजीवे कोणी भावे राजीवे ऐसे कोणी भावे राजीवे माझ्या लागी दुःख व्हावे माझ्या लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे राजीवे ऐसे कोणी भावे राजीवे कोणी भावे राजीवे ऐसे कोणी भावे मला दुःख पाहिजे असं कोणाला वाटतंय सगळ्यांना पाहिजे सुख मग सगळ्यांनी वर हात केले महाराज बरोबर आहे की नाही. ए टू झेड म्हणजे लहानापासून तर मुलापर्यंत बरोबर आहे की नाही. लहानापासून मुलापर्यंत ते तरी बरोबरच म्हणते चला नवऱ्यानं मारलं काय आणि पावसानं भिरलं काय सारखं लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनी वर हात केली. हा म्हणतो मला पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे तो म्हणतो मला पाहिजे. तो कोबराचं लक्ष गेलं तो कोबर म्हणतात का रे मी नुसतं विचारलं तुम्हाला सुख पाहिजे का तर तुम्ही सगळ्यांनीच वर हात केली. याचा अर्थ अनुमान प्रमाण असं सांगते अनुमान प्रमाण असं सांगते की ज्या अर्थी तुम्ही वर हात केले त्या अर्थी तुम्हाला सुखाचा अनुभव आहे. कारण अनुभवाशिवाय अनुवाद होत नाही ना महाराज. मी तुम्हाला विचारलं सुख पाहिजे की तुम्ही सगळ्यांनी वर हात केले म्हणजे तुम्हाला सुखाचा अनुभव आहे. कारण अनुभवाशिवाय अनुवाद होत आयशा गोपिका त्या करीती अनुवाद. त्या गोपिकाला कृष्णाचा अनुभव होता म्हणून त्या अनुवाद करायचा. चला जाऊ तुम्ही घ्या ना एक दोन कडे घ्या पाणी पाण्याची बाटली घ्या हा ना. मी गुळावाल्याला बोलायला लागलो लोक हसत असतात महाराज आणि एक ठिकाणी असंच गुळावाला बसतात मी लोक त्यांना लागले बोलायला आणि ते लोक लागले हसायला त्यांची बायको कीर्तन मंडळी आमच्याकडे मंडळी म्हणते बायको आणि त्यांच्या बायकोन तिकडून फोनच केला त्यांना म्हणजे यांच्याकडून उचलला तसं स्पीकरच ऑन झालं आणि ते मला ऐकू येते त्यांची बायको काय म्हणते तिकडून त्याच्यापासून उठ ना इकडे बैस ना तुला का तिथं जागा सापडली का. मज लागी दुःख असं कोणाला वाटतंय तुम्हाला सुखाचा अनुभव आहे. आता मी चेष्टा करत नाही बाबा तुमच्या तुम्हाला पेढा आवडतो का आवडतो मी कुठून आणून देऊ तुम्हाला आवडतो पण मी देऊ कुठून. हे बघा मी चुकीचं बोलत यांच्याकडून उत्तर घ्या किती गोड आहे. इथं पेढा आहे का नाही तुम्ही हो कशी काय म्हणले खाऊ वाटत नाही तुम्ही तो खाल्लेला आहे. आता तुम्हाला मत वाटतो पण कुठे भेटतो नाही नाही ना. याचा अनुभव आहे तुम्ही पेढा खाल्लेला आहे तो तुम्हाला माहिती आहे त्याची चव कडू असते आहे का नाही. म्हणून तुम्ही वर हात केला याचा अर्थ तुम्हाला सुख पाहिजे का म्हणून तुम्ही वर हात केला म्हणजे तुम्हाला सुखाचा अनुभव आहे म्हणले हो. मग ते सुख मिळण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करून पाहिलेत का. लोक म्हणले लय प्रयत्न केले राव. काय काय केले काय काय म्हणजे काय रातची लोकांचे बांध कोरले. सुख भेटलं का भेटलं नाही. बरं सुख नाही भेटलं याचं उत्तर विचारतो सुख आहे का नाही. सुख पाता जबा पडे दुःख पर्वता येवडे दुःख पर्वता येवडे दुःख पर्वता येवडे गोड दिलं सुख पाहता जावा आणि दुःख पर्वता. पण आमचे स्वानंदवाची निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर सांगते सुख पाहता नाही सुख अनुभवाता पर्वता एवढे दुःख जावा पाहिजे. मानलं तर सुख आहे ना मानलं तर सुख आहे. तुम्हाला विचार सोयाबीन किती झालं तुम्ही म्हणता 50 क्विंटल. मी म्हणलं बरं झालं हे मी 80 धरलं होतं तू 80 धरली मान्यवर. मग चूक नाही का आहे
आणि भेटलं नाही आणि प्रयत्न चालू आहे, याचं उत्तर आहे आपण चुकीच्या बस स्टँडवर जाऊन उभं राहिलो. चुकीच्या बस स्टँडवर. कारण अपेक्षित वस्तू ज्या मार्केटला भेटते त्याच मार्केटला जावं लागेल ना. आणि मार्केटला जाणारा माणूस हुशार पाहिजे महाराज. काही काही माणसं बाजाराला जाते गुरुजी, पण अगोदर वायरची पिशवी घेते बाजाराच्या अलीकडून. पिशीचं ध्यान नाही राहत त्याला, बाजाराला चालले म्हणजे चालले. आणि अगोदर वांगी घेते, वांगी, त्याच्यानंतर टमाटे, त्याच्यानंतर बटाटे आणि त्याच्यावरून टरबूज. गुडघ्यात मेंदू आहे का? टमाट्याची आत्महत्या झाली ना त्या. मार्केटला जाणारा माणूस हुशार पाहिजे. कोणती वस्तू कोणत्या मार्केटला भेटतील, कोणती आधी घ्यायची, कोणती नंतर घ्यायची. म्हणजे बरोबर आहे की नाही? मार्केट एका माणसाला पेढे खायचे, पेढे, आणि ते बुटावाल्या साताला गेला, पावशेर पेढे द्या. ते म्हणजे 2 निबार जोडे घ्या. कुठे भेटत असते? अहो मी असं तुमच्याकडून कीर्तन करून गेलो जिंतूरून त्या जालन्याच्या अलीकडून ते पलीकडून परभणी नाका नाही का आपला याचा एक रोड तिकडे राजूरला जातो गणपतीच्या, एक रोड छत्रपती संभाजीनगरला जातो आणि एक जालन्यात जातो आणि एक तुमच्याकडे येतो. हा म्हणतं आपलं भोकरदन रोड, भोकरदन नाका. तिथं रात्री 2 वाजता एक मावशी अशी तापत होती, रात्री 2ला. मी म्हणलं इथं कोणीच नाही. म्हणलं मावशी काय पाहता? मला म्हणलीस तू. म्हणलं इथं आरली म्हणे. नाही. म्हणलं मग? ते म्हणे घरी आरली म्हणे. आणि मग इथं कम पाहता? मी इथं लय उजाडे म्हणे. आता फोकस लावलेलं तिथं. बरं तू कुठे? घरी. आणि इथं सापडन कधी? हा किती दिवसानं? अरे आपल्या दोघाची राग झाली तरी सापडणार नाही ना. ती नाहीच तिथं तर भेटन कशी हो? पूर्वी गावामध्ये तेल पाडण्यासाठी घाणे असायचे, घाणे घाणे. आणि त्या घाण्याला एक बैल असायचा नाही का बाबा? आणि त्या बैलाच्या पाठीमागे एक बैल असायचा. तो त्या बैलाच्या पाठीमागे फिरत नव्हता. तो बैल असतो ना, त्या बैलाला एक प्रॅक्टिस देत होतो. काय? त्या बैलाच्या मानेवर एक जू, त्या ज्वाला एक 3.5 फुटाची लाकडाची काठी, तिच्या टोकाला घासाची पिंडी, मानेवर जू ठेवायचं आणि 3.5 फुटाच्या अंतरावरती काठी बांधायची. सकाळी एक ठोका दिला का संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काय बैल उभा राहत कोण? मग मी बैलाच सांगतो. पण पिंडी काय भेटली? सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. एकटी नाही केला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. जीवन पावनावो माया गतीला जीव माझा, माया गतीला जीव माझा, माया गतीला जीव माझा. विडदशा बोला माया वेठीला जीव माझा, माया वेठीला जीव माझा, माया वेठीला जीव माझा, माझा माझा. इथं काय कमी आहे महाराज? तुमच्या जिल्ह्यात यायचं म्हणलं की ते सुधरूनच यावं लागत नाही. खरंच आहे ना. मला आनंद वाटतो महाराज, हे असे गायक वादक असले का बरं वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात ते जे तो म्हणणं आहे तेच मा म्हणणं आहे, दुसरं मा काहीच म्हणणं नाही. कशाचं सुख भेटलं बरं? आपल्याला सुखाचा भास होतो का खरंच सुख भेटतोय? सुखाचा भास कसा होतो सांगतो. एका माणसाला 4 मुलं, 200 एकर जमीन. एका किती येईल? 50. एक जण शेतामध्ये आंब्याचं झाड वाट्याला आलं आणि त्या आंबा त्यांनी पाडायला लागला आणि उतारला. त्याला आंबे निघाले, कैऱ्या निघाल्या 220. किती? 220. आता याला वाटलं बाकीच्याला काय माहित होणार. येईन त्यातल्या 100 काढून घेतल्या. खाली किती राहिले? 220 मधून 100 गेले. खाली किती राहिले? 120. आता त्यांनी 3 नंबरच्या हातात देऊन टाकले. तुम्ही 3 जण वाटून घ्या. ते त्याचा सक्का भाऊ, त्यांनी त्यातल्या 60 काढून घेतले. 2 नंबरच्या हातात किती गेल्या? फक्त 60. आता तो त्याचा सक्का भाऊ, त्यांनी त्यातल्या 40 काढून घेतले. शेवटच्या हातात किती गेल्या? फक्त 20. कैऱ्या पिकायला टाकले, आंबे तयार झाले, गल्लीत विकायला बसले. पण त्या दिवशी असे आंब्याचे भाव घसरले, 1 रुपयाला 11 आंबे विकायला लागले. पहिल्याकडे होते 100, 11 99 पैसे झाले. 9 रुपये आंबा राहिला 1. दुसऱ्याकडे 60, 11 5 75 पैसे झाले. 5 रुपये आंबे राहिले 5. तिसऱ्याकडे 40, 11 3 33 पैसे झाले. 3 रुपये आंबे राहिले 7. शेवटच्याकडे 20, 11 1 11 पैसे झाले. 1 रुपये आंबे राहिले 9. बरोबर आहे की नाही?
होय भाऊ तुम्ही फक्त हा म्हणा. राहिलेले आंबे दुसऱ्या दिवशी विकायला बसले पण त्या दिवशी आंब्याचे भाव वाढले. 1 रुपयाला 1 आंबा विकायला. पहिल्याकडे आंबा राहिला होता 1 पैसे झाले ते 9 रुपये. 1 रुपयाचे 1 आणि पहिले 9 किती झाले 10. दुसऱ्याकडे 11 5 55 पैसे झाले 5 रुपये 5 रुपयाचे 5 आणि पहिले 5 किती झाले 10. त्याच्याकडे 11 3 33 पैसे झाले ते 3 रुपये. आंबे राहिले 7 रुपयाचे 7 आणि पहिले 3 किती झाले 10. शेवटच्याकडे 11 1 11 पैसे झाले ते 1 रुपये. आंबे राहिले ते 9 रुपयाचे नेऊन पहिले किती झाले. कोणाचा फायदा झाला. भास झाला भास. पहिल्या दिवशी लहान राडला दुसऱ्या दिवशी मोठा राडला महाराज. नाशिवंत सुख नाही संसारात रे घरात माती आटे घरात नाशिवंत सुख नाही. या 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 संसार नगरी या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. हो यात सुख नाही ओ यात सुख नाही. खनाई ओ जग सुख नाही. नाही बाबा त्यात सुख नाही यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला. संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. बाई 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 बाई. या संसार नगरी बाजार भरला गे बाई. कशाचा यात चुक नाही त्यात चुक नाही. मग बाजार कशाचा भरला. लंकेत सोनं नव्हतं सोन्यात लंका होती. तसं संसारात दुःख नाही दुःखातच संसार. दुःख बांधवडी बरोबर आहे की नाही. मग महाराज तुम्ही सांगा ना आम्हाला सुख कुठे आहे. तुम्ही सांगा माहित असलं. तो बरं म्हणतो तुम्हाला पाहिजे का. हा तुम्ही कुठेच जाऊ नका फक्त माझ्या भगवंताकडे जा. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा. किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे. किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी. किंवा सर्व सुखाचे आगर तो हा उभा. सुखा लागी करीची तळमळ तरी तू पंढरीची जा एक वेळ. मग तू अवघडी सुख लागे करी सीतारामळ. तू पंढरीशी जा एक वेळ. तू अवघात सुख रूप होते. जन्मीचे दुःख विसर. हे बायपास चालली नो ट्रॅफिक ब्रिज वरून शॉर्टकट. काय चाललं हे म्हणतात ते तो काही माफीच्या सोडीत नाही. या तुम्ही सांगा ना सुखाचा पत्ता कुठं जा म्हणले पंढरपूरला. म्हणले महाराज काय फसवलं राव आम्हाला. आम्हाला फसवलं तुम्ही. म्हणजे कसं काय. तुम्ही काय म्हणले वर हात करून सुख पाहिजे का. पहिली गोष्ट तर आम्ही तुम्हाला बोलवून तुम्ही आले बरोबर. आम्ही आमच्यासारखं बोला तुम्ही सुख पाहिजे का. आम्हाला वाटलं तुमच्याकडे आम्ही तुमच्याकडे निघालो आणि तुम्ही म्हणता सुख देवाकडे. आणि देव आम्हाला कळणार आहे. बरं खरं सांगा एक वास्तव असं आहे की जगन्नाथ बाबा सांगायचे देव कळाला तरी कोणाला. बरं देव कळाला कुणाला. कुणी जर म्हणता असेल मी देव पाहिला तर हे त्याच्या वेडेपणाचं लक्ष नाही. कारण देव पाहिला तर सांगताच आला नाही. काय सांगणार तुम्ही. नाही नाही बरं देव आहे का नाही. होय भाऊ आहे पुढे त्यांचं बरोबर आहे. आपलं त्यांना वाटलं जिथं आपलं काही म्हणते त्याचं तिथं देव आहे. बरोबर आहे त्यांचं. आणि भोळ्या माणसाला देव खरोखरच कुठे देव आहे महाराज. बरोबर आहे. पण देव पाहण्याची वस्तू नाही. देव जाणून घेण्याचा विषय आहे. तुमचं नाव काय. विकास विलास. वर हात लावा तुमच्या डोक्याला. हे काय डोकं. हे 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 पाय आता हा खाली पाय. विलास कुठे
विलास नावाचा तुमचा शरीरातला पार्ट मला काढून दाखवा, आम्ही तुम्हाला देऊ दाखवू. गुरुजी हा काय? पक आवाज. याचं नाव खरं नाव म्हणजे जसं बाबा सांगायचे पक आवाज. पक आवाज म्हणजे सामवेदाचं प्रतीक येते. गरुड ज्यावेळेस गरुडाच्या पंखातून जो बाहेर पडलेला वेद म्हणजे तो सामवेदाचं प्रतीक आहे. तर याला तुम्ही हात लावला तर ते काय? पुढे, त्याच्यावर वादी, त्याला लावलेला गट्टा, पलीकडे धुम, पकवात पुढे, पकवात पुढे. बर, आता हे झालं निश्चित. आता विहिताकडे चला. हा पकवात खोलला तुम्ही, मध्ये ठेवला वादी एकीकडे, शाईपण एकीकडे, गट्टी एकीकडे, धुम एकीकडे. आणि असा एखादा मुलगा आला बारीक पाटला, ते जर गट्टा उचलला तर त्याला काय म्हणणार लोक? ए ठेव खाली. तो म्हणे काय? ते पकवादाच आहे. ते म्हणलं हा तुमचा गट्टा घ्या पकवाद. त्यांनी वादी उचलली, ठेव खाली. का? ती वादी कशाची? पकवादाची. त्यांनी वादी टाकली, त्यांनी शाई उचलली, ठेव खाली. ती कशाची? पकवादाची. धूमपान विचारलं, ठेव खाली, पकवादाच आहे. तो म्हणला या साऱ्याच वस्तू पकवादाची आहे का? ते म्हणजे हो. आलं का लक्षात? साऱ्या वस्तू कशाच्या आहे? पकवादाच्या. पण पकवाद नावाची वस्तू कोणती आहे? पकवाद नावाची वस्तू नाही, साऱ्या वस्तू मिळून पकवाद आहे. तसा देव हा सर्व वस्तूमध्ये व्यापलेला आहे. सर्व वस्तू म्हणजे देव आहे. विढाला विढाला हरिवेदा नाही नाही कळलांत बारजाचा कानडा. हे कानडा राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. परापद्धती मध्ये विपरिचार वाने फुंटल्या वेदचारी वेद जाणू गेला. पुढे मौनावाला काय सांगू बाई, वेदाशी काही कळलेच नाही. झालं सहस्र जिबा जिबा, देव का हो विटे वरी उभा उभा, देव का हो विटे वरी उभा उभा, देव का हो विटे वरी उभा उभा. कोणाला देव कळाला? आणि म्हणले आम्हाला सांगता तुम्ही देवाकडे जा. देवाचा आमचा परिचय नाही. तो कोबर म्हणतो मग तुमचा देवाचा परिचय नाही. बर ठीक आहे. तुमचं गाव कोणतं आहे? हा बर, आधार कार्ड कुठे? घरी आहे का? बरं जाऊ द्या. तुमचा माझ्याकडे फोन नंबर आहे का? बरं माझा तुमच्याकडे? याच्या अगोदर तुमची माझी कधी गाठ भेट? कधी फोनवर चॅटिंग? फोन नंबर चॅटिंगचा काय संबंध? मग आता तुम्ही तुमचं गाव सोडायचं नाही, मी माझं गाव सोडायचं नाही. किती दिवसांनी ओळख होईन आपली? होणार नाही. मग माणसं जर माणसाला भेटल्याशिवाय ओळख होत नाही तर देवाची ओळख काय घरी बसून होईल का? मग त्याला काय करावं लागेल? आपुला तू आपुला तू एक देव करुणी गावा. आपुला तू एक देव करुणी गावा. तेने विन जीव सुखणे येरती माई, दुःखाची जननी येरती माई, दुःखाची जननी, दुःखाची जननी, दुःखाची जननी. आपुला तो त्यो ते माग म्हणणार आहेत आपले गायक लोक आहे म्हणून जमतं. इतक्या गडबडीत नाही, इतक्या स्पीड मध्ये म्हणून जमत का? हे नाही मेनाजी वाचो का नव्हे? तुम्ही म्हणता का माय माग? हे म्हणतात ते नको रे बाबा, तू माग म्हणणं म्हणजे काय अवघड आहे. मी सांगत असतो नेहमी, इतक्या स्पीड मध्ये म्हणणारा मागचा माणूस तोताना पाहिजे बोबडा. आमच्या माणूस दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो महाराज, दिन दिन देवाची द्वारी हो भाग भरी.
आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला होते. दिंडीतले लोक लय विचित्र महाराज. मी दिंडी चाली तर 21 वर्षापासून गुरुजी. बाबा बाबा रेतीच्या गाड्या भराव पण दिंड्या काढू नये महाराज. संध्याकाळी दिंडी टेकली 10-12 मैला जमात. हिनं माझा कांगवात वारला, तिनं माझा आरता फोडला, हिनं माझी पिशी तुडवली. अजिबात एका दिवशी आपण कीर्तन करून झोपावं आपल्याला वाटतं बराच दिवस तळ गेला. एखादी मावशी येते महाराज झोपले काय. हा त्या पलीकडे पहिले की सांगा बरं ती माझ्याकडेच पाहती. म्हणलं मग पाहती ना, तो का मुख्यमंत्री आहे का. अवघड म्हणत गाडी खराब झाली. मग एक दिवस ज्या गावात कीर्तन होत त्यांना म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही राव. म्हणे का. म्हणलं माझी गाडी खराब झाली. ते मग एसटीने ना का मारायला लागला का. सुपाऱ्या कशाला घेता सुपाऱ्या. अरे म्हणलं मी का बाजावाला हे काय. म्हणलं बाबा येतो पण फाटीवर गाडी ठेव. मी फाटीवर घेऊन त्यांना फोन केला आणि त्याने मला गाडी कोणती पाठवली. राजदूत राकीरवरली. माणूस पाठला स्वतःना ते बोबडा. आणि त्यांनी मात होतं ते पालन मला म्हणतो मारा तुम्ही ते काय. अरे म्हणलं मी के बाबा गाडी चालू कर. मंडपात लोक येऊन बसले. ते मला म्हणे मला डबल चिठी येत नाही. मग आता काय म्हणलं मग मी चालवतो तू बैस. मी गाडी चालू केली तो बाटला. त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांग बाबा. गाडीला फोकसच नाही. तुम्ही नुसते चालवा म्हणे. जे कामरा इतका खड्डा आला त्यांनी केलं सुरू गुरुजी. खंग 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 गाडी आदळून पुढे गेली. मग म्हणतो डाब ते नाही विना जीवाचं काय नाही. म्हणजे देव आपला करून द्या. म्हणजे देवाचा आमचा परिचय नाही. बरं जाऊ द्या. भाऊ समजा तुमची 4 एकर जमीन आहे इथं. आणि पलीकडे दुसरी 4 आहे. त्याच्या पलीकडे पुन्हा तुमची 4 आहे. इकडच्या 4 एकर तुम्ही विहीर खोदली, पाणी लागलं आणि लाईट ओढली. 3 फेज सिंगल फेज नाही. पाणी भरपूर आहे, लाईट आहे, फुल आहे. इकडच्या शेतातून तिकडच्या शेतात पाणी नाही तर काय भांडे नाही आणणार का तुम्ही. काय करणार मग. पाईपलाईन करणार ना. मग एकच पाईप भेटेल काही 2 तिथपर्यंत 20 फीट 25 फुटाचे थेड्या भेटतील, पीच भेटतील. मग त्या पाईपाला काय करावं लागेल तुम्हाला आता. जॉईंट द्यावं लागेल. पण त्याला काय लागतं मग सोल्युशन. कोणत्या पाईपाला लागतं ते प्लेन पाईप असेल तर. आणि थ्रेडचा पाईप असेल तर त्याला जमणार नाही. त्याला एक युनियन नावाचा पीस आहे बघा. युनियन म्हणजे कंपनीतला कामगार आणि मालक दोघांचा झगडा आहे समजा. अग्रीमेंट बोनस वरनं. तर झगडा मिटवण्यासाठी काय लागते युनियन. तशी एक युनियन नावाचा पीस असा आहे. इकडच्या पाईपाला थ्रेड असतात. जिकडे टॅपलेन टेप लावला इकडच्या तोंडाने इकडे बसवायचं. इकडच्या तोंडाला टॅपलेन टेप लावला आणि इकडच्या तोंडाने इकडे बसवलं. ते 2 पाईपाला जवळ घेऊन येतं. 2 पाईपाला एकत्रित आणण्यासाठी जशी युनियन लागते तसा देव आणि जीव दोघांना एकत्रित आणण्याचा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात. आता तुम्ही संताकडे जा म्हणले महाराज. संतांचा नामचा संताकडे जाऊ. पण तुम्ही आम्हाला विचारलं सुख पाहिजे का. आम्ही तुमच्याकडे आलो. तू म्हणता सुख देवाकडे. आमचा देवाचा संबंध नाही. आता देव कोणाकडे संताकडे. देवाकडे देव संताकडे भेटेलच याची काय गॅरंटी. तर याची गॅरंटी हरिप्राप्तीची उपाय धरावे. हरिप्राप्तीची उपाय धरावे. पाय तो पंत म्हणजे संत आहे. पण तुम्ही संतांच्या संगतीत जा म्हणले. ठीक आहे म्हणले महाराज. पण संताकडे देव भेटतो असं तर त्याच वेळेस सांगितलं सांग फिरलोच नसतो. म्हणजे मग तुम्ही संत नाही का. मग तुमच्या पुढे बसून तर चर्चा चालू. तो कोबर म्हणतात नाही 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 मी मला संत म्हणत नाही. मग आणि संताकडे देव भेटतो माझ्या विश्वासावर जाऊ नका. मग कोण सांगतो. हे संता विन प्राप्ती नाही. 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 आईचे वेद देती बाई. प्राप्ती नाही. प्राप्ती नाही. प्राप्ती नाही.
संता विन प्राप्ती नाही. म्हणले महाराज मग ठीक आहे, आता वेदाचं प्रमाण दिलं, आता काही तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, कारण वेदाचं प्रमाण आलं ना. पण संताकडे कसं जावं? आता लोक प्रश्न असं विचारतात महाराज, त्याच्या प्रश्नाचं उत्तर सांगू तर त्याचा प्रश्न तयार असतो. काही काही माणसाचं असंच अवघड असतं महाराज, उत्तर सांगू तर प्रश्न तयार असतो. काही काही माणसं कामं नाही करीत गुरुजी, फाटी फोडी ती. काम करण्याचे 3 प्रकार, एक सांग काम्या, एक नी काम्या आणि एक वाढ काम्या. सांग काम्या म्हणजे जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. समजा नवीन घरातून आली आणि ती जरी एम ए फर्स्ट क्लास असली तर तिची सासू सांगते, सखूबाई मी जर दूध ठेवते, ठकूबाईची चहा घेऊन येते, मांजरीला पिऊन देऊ नको. ती म्हणे बरं, सासूबाई तिकून चहा घेऊन आली, कुत्री दूध पिती. ती म्हणे तुला काय सांगितलं का तुम्ही मांजरीला पिऊ देऊ नका. म्हणजे मी कुत्री प्याय नका. सांग कामी. आणि काही नी कामे राहतील. आपण मारताला बोलून आण बरं, मारत घरी नसले तो ते घरीच राहतात, कुठे गेले असले तो ते कुठेच जात नाही. आणि तिथं कुत्रा असलो तर निकामी. काही वाढ कामी सांगितल्यापेक्षा जास्त आगाव, बर का, आगाव काम करते. काही एका आमची एक म्हातारी मरायला आली बरं का. म्हातारी आमच्याकडे म्हातारी म्हणलं हसायला लागले, म्हणजे आमच्या म्हाताऱ्या मरू द्या, तुमच्याकडे राहू द्या. एक म्हातारी मरायला आली, तिथं 10-12 माणसं जमा झालेली होती. मग ते माणसं म्हणले, डॉक्टर चालले होते तिथून, ते म्हणले लोक का जमले? ते म्हणले म्हातारी बेशुद्ध झाली. त्या डॉक्टरने त्या म्हातारीची नाडी पाहिली, ती म्हणली म्हातारी अजून 6 महिने राहती, पण याला एक नांदेडमध्ये एक गोळी भेटती म्हणजे मेडिकलमध्ये, तेवढी घेऊन या, मी तुम्हाला नाव लिहून देतो. यांनी ती चिठ्ठी लिहिली, एका माणसाकडे, शहाण्या माणसाकडे दिली. ती गेलं नांदेडला, गोळी घेतली नाही, आता कपडा घेऊन आलो. गोळीन कपडा ठेवून मला जाऊस तर राहिले तर गोळी खायली, मेली तर पुन्हा कपडा न्यायला आलो. आगाव. एका माणसाला अशी झोपची येणार, रात्री मागची दाढ दुखायला लागली. तो सकाळी पाहिला, डॉक्टरकडे गेला. मग डॉक्टर साहेब या दाढीने मला झोप येऊ दिली नाही, पहिलं काढा. म्हणे का? लई त्रास दिला. अरे म्हणे आज सुट्टी आहे म्हणे, डबल पैसे देतो म्हणे. मग झोप खाली, त्याला इंजेक्शन दिलं भुलीचं, आणि त्याच्या अलीकडल्या 3 दाढी काढून त्याच्या हातात ठेवल्या. ते डॉक्टर साहेब माझी मागची दाढ दुखती, न्याकम काढल्या. ते पलीकडल्या दाढीमध्ये हात घालायला जागा करतो म्हणे. ते मेलं का राहिलं ते? हे कशामुळे झालं? फाटे फोडायचे नाही, तुमचं नुकसान होईल. तो कोबारा म्हणतात, कोणत्या का होत नाही प्रकाराने जा, तुमचा फायदा होणार नक्की, विश्वास ठेवून. कोणाच्या? अभंगाच्या पहिल्या. संत समागम एखादी परे, 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 संत समागम एखादी परे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. तेथे राम नाम होईल ठवण, तेथे राम नाम होईल ठवण. व्हावे त्याचे द्वारी, सदानीचा पाणीचा वगैरे सका वगैरे व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, होईल एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. त्यांचे द्वारी श्वान याती भोवनी राहावे, एखादी परी संत समागम. आशाच्या संगतीचा संत, पहिला शब्द संत वापरला. संत म्हणजे संत या शब्दाची व्याख्या सत लावायची.
जे सत बोलले सत वागले सत्याचा तिलक तयार झाला अनुस्वार ज्यांच्या कपाळावर लागत त्याला म्हणतात संत. आशेची संगती करा. आता 2 व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. वेळेच्या आत कार्यक्रम संपवून किती वाजता संपवायचं कीर्तन? येतं म्हणतात तू आत्ताच आहे. मा काही म्हणणं नाही. तू असं तरी माझ्या वाक्यात बसलेला 1 वाजून गेला 1 वाजता 11 ते 1 होतो. बरोबर ठीक काही नाही. गेलं माझ्या कसे जा कोणत्या प्रकारे जा. काही माणसं आशे होऊन गेले. आशेची संगती करा बर का. संगत संतन की करले जन्म का सार्थक कचुतर. आशेची संगती करा. ते म्हणले महाराज कोणत्या संत समागम एखादी परी त्यांचे द्वारे श्वानयाती होऊन राहावे. काही माणसं अशी होऊन गेले जीवनाचं सोनं करून गेले आणि पाठीमागचं कल्याण करून गेले. आपल्या परिसराचं वैभव महाराज स्वांद चुकनवाची रंगनाथ गुरुजी परभणीकर, मोतीराम महाराज दस्तापूरकर, मारुती महाराज दस्तापूरकर ही फार मोठमोठी वक्ती महाराज. आमच्याकडे जगन्नाथ महाराज खानदेशकर हे आपले आता सध्या वक्ती बाबा. काय जुनी माणसं गेले दिगंबर हिशोब राहिले त्या कीर्ती राहिली नाही महाराज. आशेची संगती करा. काही माणसं तर भेटूच नाही भेटू सुद्धा नाही. विंचू भेटला पाहिजे. विंचू भेटला पाहिजे मग घ्या तुम्हाला सगळ्या विंचू भेटू. विंचू का भेटू नये? सानवारला माहिती आहे विंचाच्या अंगात काय विष आहे. सगळ्याचा अनुभव आहे. जरी चावलेला नसला पण अनुभव आहे की विंचाच्या अंगात. पर विंचाच्या अंगात विष आहे का नांगीत विष आहे? बरं पूर्ण नांगी टच भरली का? फक्त वरचं टोक. कोणाचं? विंचाचं. माणसाचं विंचवाची नागी तैसा दुर्जन सर्वांगे, तैसा दुर्जन सर्वांगे. विंचवाची नागी तैसा दुर्जन सर्वांगे, तैसा दुर्जन सर्वांगे. दुर्जन सर्वांगे, दुर्जन सर्वांगे. बघा ना दुर्जन सर्वांगी पण विंचवाची फक्त नांगी. मग कोण बरा आहे? तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. तुका म्हणे तुका म्हणे नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, दर्शन दर्शन. क्षण क्षण तुका म्हणे असे माणसं अर्धा क्षण सुद्धा भेटू नये. आणि काही माणसं सहज बोलू नये. हे तर उपदेश करून सायाचं. काही माणसं अशी होऊन गेली. आमचे पैठणला तुम्ही येताना नाथबाबाच्या मंदिराचं दर्शन घेतलं का? पंढरपूरला किती दरवाजे? पांडुरंगाच्या मंदिराला 4. माऊलीच्या मंदिराला 4. नाथबाबाच्या मंदिराला 4. आणि ज्यावेळेस आपण उत्तर दरवाजातून निघतो इकडून तर इकडे दत्ताचं मंदिर आहे. आणि दत्त मंदिराच्या पलीकडे तिथे एक पलीकडे तोंड करून दर्शन करतो आपण. तिकडे गाडेश्वराचं मंदिर आहे. त्या गाडेश्वराच्या मंदिरापाशी एक भुयार आहे. ते भुयार नाथबाबाला जाण्याचं होतं. कुठं जायचे नाथबाबा? देवगिरीला. कारण नाथबाबाकडे हिशोब होता. ती कचेरी होती महाराष्ट्राची देवगिरी. जनार्दन स्वामीच्या गाडाचा हिशोब नाथबाबाकडे होता. नाथबाबा त्यावेळेचे PhD. 1 पैशाचा घोळा आलता तर रात्री 2 वाजता नाथबाबांनी टाळी वाजवली. म्हणजे सापडला. म्हणले काय 1 पैसा? स्वामी म्हणले ज्यांच्या जीवनात 1 पैशाचा घोळ सहन होतं त्यांचं जीवन किती निष्कलंकित असतं. तुम्हाला दत्तात्राची भेट करून देतो म्हणजे कधी उद्या. आणि खुलताबादला शिली भंजन पर्व होते बघा भद्रा मारुतीच्या बाजूला. त्या शिळेवरती बसले. भगवान दत्तात्रय आले पण बाहेरग्याच्या वेशीत आले. ते म्हणले हे तर देवाची ओळख करून तिथं भिकाऱ्याला घेऊन आले. मळक्या झोळीत हात घातला. शिळे तुकडे काढले. एक कटोरी होतं. त्या कटोरीत दूध काढलं कुत्रीचं. त्यात ते तुकडे टाकले ना असा काला बनवला. नाथबाबा म्हणले अरे अरे तुकडे शिळे दूध कुत्रीचं. कारण श्रीमंत संतांच्या यादीमध्ये पहिलं नाव कोणाचं असेल तर ते नाथबाबाचं. छाती ठोकून सांगायचं तुकोबाराने. सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ
नाथ माझा श्रीमंत नाथबाबा असते ते जाऊ द्या. नाथबाबा म्हणले जेवते बरं ते दोघं जण जेवायला बसले गपचिप जेवायचे. नाथबाबा म्हणले या ना जेवायला. नाथबाबा म्हणले मला उपवास आहे कारण लोक असं आहे मला दिंडीमध्ये चांगला मेळा असला 3 10 बरोबर नसलं मला उपास धर उपास धरतो जाऊ द्या. म्हणजे सहजासहजी भेट होती. आणि ते म्हणले नाथबाबा जेवा ना. म्हणले मला उपवास आहे. अहो एक घास घ्या राव गुरुचा प्रसाद आहे. एक घास घेतला महाराज इथपर्यंत गेला आणि काय नाथबाबाचा चेहरा खोलला महाराज. तो चेहरा कुणाचा आहे? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. नाथबाबा आहे. अहो ते पाणी होतं त्यांचं हात धुतले पाणी सुद्धा फेकून दिले. नाथबाबांनी पिऊन घेतलं महाराज. त्यांना परिचय होता. अशी सहजासहजी गाठ पडते महाराज. त्याला जाऊ त्या जास्त वेळ घेत नाही. म्हणले मग पण त्या संतांच्या द्वारामध्ये काही साधना करावी लागेल का हो? तेथे राम नाम होईल श्रवण 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 घालेल भोजन उच्चिष्टाचे घालेल भोजन उच्चिष्टाचे घालेल भोजन उच्चिष्टाचे घालेल भोजन उच्चिष्टाचे तेथे राम नाम होईल श्रवण 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 होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे. वा वा गोड. काय वा वा मला मला पुढचं आलंच नाही काय वा वा म्हटलं. तेथे रामनामाचं श्रवण होईल आणि उचिष्टाचं भोजन घडेल. कुठं? संतांच्या द्वारामध्ये. बघा आज नगर भोजन ठेवलेलं आहे. भोजन कोणत्याही कार्यक्रमात असतं आणि अन्नदानासारखं दान कोणतंच नाही. भूदान करा, गोदान करा, सुवर्णदान करा, गोदान करा. कोणत्याही दानाला आडवा हात लागला जात नाही. एकाच दानाला आडवा हात लागला जातो तो फक्त अन्नदान आहे. बास पोट भरलं. हे दान महत्वाचं आहे. पण संत संगतीतलं दान भोजन काही वेगळंच आहे. तेथे रामनाम होईल श्रवण. संतांच्या द्वारामध्ये साधना करायची गरज आहे का? कारण संतांच्या द्वारामध्ये साधना चालूच असते. आणि शिष्याने गुरु करायचा असेल तर गुरुची परीक्षा घेणे तो एकांतात काय करतो हे पाहायला पाहिजे. बाई जर बाजारात गेली ना उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी गाडगा आणला बाई गाडगं वाजून पाहते. 3 महिने पाणी प्यायचं गाडगं वाजून घेतात. आपल्याला आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं तर गुरु वाजून घेतलेला बघा नाही का? मग परंपरा माऊलीपर्यंत लागती का? आवाज मिळाला पाहिजे, सारखा लागला पाहिजे. मग गाडगं वाजवून खणखणीत पाहिजे.
वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धन ते टाळो सदा धन धन ते टाळो सदा धन धन ते टाळो सदा धन धन ती टाळ. हो हो मस्त म्हणतात म्हणायचे. आशाच्या संगतीचा संत समागम एखादी परी त्यांचे द्वारी श्वानयाती होऊन राहावी. काय करावं लागतं तेथे रामनाम होईल श्रवण आणि उचिष्टाचं भोजन म्हणजे संतांच्या मुखातलं नामस्मरण. संतांच्या मुखातलं नामस्मरण. नामस्मरण हे कोणाच्या मुखातलं आहे? मुलगी आली लग्नाला आणि मुलगी पाहायला मुलीचा वर पाहायला सुलतान 2-3 माणसं पाठवली भावकीतले. जा म्हणे मुलगा कस काय पाहुणे आधी गेले बर का. गेले जेवण घेऊन केलं. संध्याकाळी मुलगी पाहून आली दुपारपर्यंत. संध्याकाळी आली होती मुलीचा बापा आला. त्याने कस काय मुलगा मुलाला काय पाहायचं मग त्याच्या बापाला पाहायला गेला. मुलाला काय पाहिजे मग त्याच्या बापाला पाहून काय बोलत. मुलाला काय पाहायचं लात मारीन तिथं पानं काढली. याच्या पोटात पाणी झालं तर डॉक्टरना 6 दिवस ठेवलं तेव्हा पाणी काढतात. लात मारीन तिथं पाणी काढली. चंद्राला म्हणतो माळूच नको सूर्याला म्हणतो उगूच नको. आणि मग काय झालं अरे ते म्हणे मुलगा कस काय होता. मुलगा म्हणजे काय काळेला गोरेला उंचेला बुट गेला आणि धष्टपुष्ट वाळला लुकडेला. त्या मुलीचा बाप म्हणे मला पाणी आणा गुळणा करायला. त्याचा बीपी लव झाला ना एका मुलाचं लक्ष नाही. आणि तुम्ही मग काय करा मुलगा तिथंच नव्हता. तिथं नव्हता पण कुठेतरी होता हे त्याचं लक्ष. आणि घडेल भोजन उचिष्टाची पण काय होईल तुम्ही संत देव हा नावा रूपाला आणला. कुणी आणला त्याला रंग नव्हतं रूप नव्हतं काही नव्हतं. नाही रंग नाही रूप नाही आणि याला रूपा बळे करुणी कळे. कोणत्या नावा रूपाला आणलं नाव आणि रूप. आणि प्रत्येक रूपाची जी चाचणी ही नाव आणि नावाशिवाय आकाराची प्रसिद्धी होत नाही. म्हणून नाव आणि रूप. अगोदर नाव का रूप. अगोदर नाव का रूप. बरं आंबे आता आहे अजून 4 महिन्यात आंबे राहतील का. पण नाव राहणार आहे. नाव अगोदर आहे. म्हणून तुम्ही काय करा जे नाम घेतात आशेची संगती करा. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आणि तिथं काही आठ आहे का कधी एखादी आठ आहे का तिथं म्हणजे आठ कोणती नाही फक्त काय कामारी भटीक हे राम कामारी कामारी भटीक सेवेचा सेवक कामारी भटीक कामारी भटीक भटीक कामारी कामारी भटीक सेवक कामारी भटीक दीनपणे रंग तेथे भलेरा दीनपणे रंग तेथे भलेरा कामारी भटी क्या करू सजनी आए ना कामारी व्हा बटीक व्हा आणि सेवेचे सेवक व्हा. कामारी म्हणजे काम करणार. बटीक म्हणजे मालकाची इच्छेप्रमाणे सेवेचा सेवक. आता सेवेचा सेवक म्हणजे आपण जे करतो त्याची आपण
तेव्हा करतो असं म्हणायला पाहिजे. मी करतो असं नाही. हे भगवंताच्या कृपा आशीर्वादन होते, याला म्हणतात सेवेचं. आणि दिनपणाने भक्ती करा. दिनपणाने भक्ती केली तर गुरुजी आपल्याला देवाकडे जायची गरज पडत नाही. दिनपणाने, हा, कोणासारखी कुरुमदासासारखी. आपण काय दिन आहे? सुख येतो घर नारायण, सुख येतो घर नारायण, येतो खरा नारायण, सुख येतो खरा नारायण. नरगतीचा यात जावे वनकारा, सुख येतो घर नारायण. नरगतीचा यात जावे वनकारा, सुख येतो घर नारायण. नरगतीचा यात जावे वनकारा, सुख येतो खरा नारायण. नरगतीचा यात जावे वनकारा, सुख येतो खरा नारायण. नारायण 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 हे नारायण. नरगतीचा यात जावे वनांतरण, सुख येतो घरा. कामारी बटीबा दिनपणाने भक्ती. शबरीने कुठं काय केलं? काय केलं शबरीने? जप 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 मेरे राम जी का पावन होगा, शबरी की यो का पावन होगा, पावन होगा, पावन हो. ही म्हणून दिनपणाने भक्ती करा. यादव उर्मटपणाने गेले, संपूर्ण कुळाचा नाश झाला. एक वेळेस वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पुरुष मंडळीने आपापलं हात वर करा, भगवंताचं नामचिंतन करू आणि अगदी 5 मिनिटामध्ये सेवेला पूर्ण आरंभ करून. वेळ टाईम इज ओव्हर टाईम जास्त झालेला आहे, कारण वेळ जास्त झाली आणि गाणारे वाजवणारे सुंदर असल्यामुळे मी बाहेरून गेलो, म्हणून माफ करा बरं का. आमच्यातला आनंद घेतला आम्ही. आमच्या कधी गाठी भेटी होत नाही, नाही का. आता कोरोनाच्या काळात मागच्या वेळी 1-2 वेळेस आलो होतो, पण तशी भेटत नाही. मी म्हणलं काही झालंय का काय, पण हायच सगळे तसं काही. माणसं आपापल्या हातावर करा. विठोबा रखुमाई, हो माणसांना प्रश्न विचारला, म्हणले महाराज तुम्ही म्हणता संतांच्या द्वारामध्ये सुख भेटतं, पण ते किती टक्के भेटतं? आमच्याकडे डिझेल भेटतं, पण तुमच्याकडे किती टक्के भेटतं? ते वेळेला संतांच्या द्वारामध्ये सुखाच्या टक्क्याचा विचार करायचा नाही, तिथं टक्केवारी म्हणायचंच नाही. किती सुख आहे? विश्वामित्राकडे 60,000 वर्षाची तपश्चर्या होती आणि वशिष्ठाकडे 1 क्षणाची सत्संगती होती. विश्वामित्राने 1,000ची पुण्य त्यांना दान केली आणि वशिष्ठाने अर्धा क्षण त्यांना दान केला. दोघांचा झगडा लागला. अर्धा क्षण कुठं 1 वर्ष कुठं. दोघं गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणले भगवान विष्णूकडे जा. भगवान विष्णू म्हणले भगवान शंकराकडे जा. आणि भगवान शंकराकडे गेल्याच्या नंतर ते म्हणले काय? म्हणले सत्संगती जास्त का तपश्चर्या जास्त? म्हणले महाराज तुम्हाला अजून. भगवान शंकराकडे हे बघा, आपल्याला काय पाहिजे? सुख. सुख कोणाकडे? देवाकडे. देव कोणाकडे? संताकडे. संताकडे देव काय? कारण संताकडे भजन आहे. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे. आणि आपले पहिले भजन म्हणणारे वारकरी कोण? भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. ते म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणजे तपश्चर्या पाहिजे असली तर शेषनारायणकडे जा. शेषनारायणच्या डोक्यावर पृथ्वी. आणि म्हणले
आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. ते म्हणले माझं झालं, माझ्या डोक्यावर झालं ओझ, मी काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. माझ्या डोक्यावर ओझ हलकं करा. आणि कशाने ओझ हलकं होईल याला पुण्यदान करावं लागते. विश्वामित्रा गेले आणि पृथ्वीनाथाचे हात जोडले. माईसाहेब 59,000 वर्षी तपश्चर्या माझ्याकडे शिल्लक आहे, तेवढी दान करतो बाजूला सारखा. पृथ्वीमाता MM मध्ये हल्ले नाही. MM वशिष्ठ गेले, पृथ्वीमातेचे हात जोडले. माईसाहेब माझ्याच्यानं तपश्चर्या घडली पण एक क्षणाची सत्संगत होती, अर्धा क्षण दान केला, अर्धा राहिला, तेवढा भाग तुम्हाला दान करतो बाजूला सारखा. पृथ्वीमाता सरकन सरकले. अर्धा क्षण घडता संतांची संगती आणि तिने होय शांती. महत पापा शांती होय आणि पुण्याची पुण्य होय. हे तुका म्हणे सर्व सुख द्या संगती, तुका म्हणे सर्व सुख द्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. पंगती संताची गडेल पंगती संताची होईल श्रवण होईल घडेल पंगाई सौंदारिया, घडेल पंगाई सौंदारिया. राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल घडल 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 भोजन भोजन
एखादी परिभावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन विशिष्टाचे कामारी बटिक सेवेचा सेवक देनपणे रंक तेथे बले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे सज्जनमय बाप चुकीचे शब्द निघून गेले असतील माझ्या पत्रात टाका बरोबरला श्री गुरुनाम गुरु निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीताभाऊ नाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रसाद चाळून की मंजूर बोलत शिवानी शिकवितो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे बरोबर श्री गुरुचा प्रसाद ग्रहण करत झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर क्षमा
अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. ज्ञानदेव चरणा सुरवाडिकपणे ते सापडले उठावे जे म्हणा एक